त्याच्यामध्ये 15 लाख रुपयाची खंडणी वाल्मिक कराड यांनी तुम्हाला दिली असं नमूद आहे. काय वस्तुस्थिती आहे आणि काय तुमचं निवेदन असेल त्या अगोदर निवेदन करा, नंतर प्रश्न विचारा. गेल्या 5 वर्षापासून माझ्यावरती अनेक खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत. त्या अनेक खोट्या गुन्ह्यापैकी हा एक खंडणीचा गुन्हा आहे. ज्या गुन्ह्यामध्ये मी वाल्मिक कराड यांच्याकडून 15 लाख रुपयाची खंडणी घेतली, असा परळी शहर पोलीस स्टेशनला 2024च्या जानेवारी महिन्यामध्ये गुन्हा माझ्यावरती दाखल झाला. आता हा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये पीडित वाल्मिक कराड आहेत, फिर्यादी जे आहेत ते कुणीतरी उगले नावाची व्यक्ती आहे. वाल्मिक कराडांनी मला खंडणी द्यावी आणि मी ती खंडणी घ्यावी अशा प्रकारचं गेल्या 4 दिवसापासून माध्यमामध्ये सुरू आहे. मी 2 दिवसापासून 2 दिवस बाहेर होतो. माझ्या मुलीच्या कॉलेजला कार्यक्रम असल्यामुळे तिथं होतो. मी आज बीडमध्ये आलो आहे. खरं तर मी माध्यमांसमोर सर्व पुरावे आणि कागदपत्र घेऊन येणार होतो, परंतु मी जे पुरावे आणि कागदपत्र आहेत हे माझ्या नातेवाईकाकडे, मित्राकडे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कारण कधीही माझ्या घरावरती रेड होऊन हे कागदपत्र आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतात याची मला खात्री होती. आता ते कागदपत्र आणि पुरावे मिळण्यासाठी मला आजचा दिवस लागेल. त्यानंतर मी सर्व पुराव्यानिशी सर्व माध्यमांसमोर येईल की नेमकं हा गुन्हा कसा आहे, याची पार्श्वभूमी काय आहे, कुठल्या देशातून हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि कशा पद्धतीने मागचे 5 वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला छळलं आहे, हे पुराव्यानिशी मी आपल्यासमोर घेऊन येणार आहे. नेमका जो परळीमधला गुन्हा आहे तो नेमकं काय कारण आहे आणि त्याच्यानंतर काय काय घडलं होतं, नेमकी वस्तुस्थिती काय, त्यांच्याकडे सीसीटीव्ही असं देखील म्हटलं जातं. मी तेच आपल्या समोर जे पुरावे घेऊन येणार आहेत. पुरावेच मुळात ते आहेत की त्यांनी जे गुन्हा दाखल केलाय तो, आणि ते जो सीसीटीव्ही आहे, माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे की तुम्ही 2023 मध्ये मी खंडणी केल्याचा उल्लेख करतोय. 2023चा माझा एखादा फोन, 2023चा सीसीटीव्ही हा त्यांनी समाज माध्यमाला आणि समाजाला द्यावा. माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना की हा जो गुन्हा आहे तो गुन्हा केवळ आणि केवळ माझ्यावरती सूड उगवण्यासाठी, मला त्रास देण्यासाठी दाखल केलाय. ज्या व्यक्तीला 2-2, 4-4 पोलिसांचे बॉडीगार्ड आहेत, जो व्यक्ती दिवसातनं किमान 10 वेळा बीडच्या एसपींना, कलेक्टरला बोलतो, त्यांना डायरेक्शन देतो, आणि त्या व्यक्तीला मी खंडणी मागावी आणि मी खंडणी मागून त्या व्यक्तीला धमकावं आणि त्यांनी त्या घाबरून मला खंडणी द्यावी, अशा प्रकारची परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला सर्व माध्यम प्रतिनिधींना माहिती आहे. राहिला विषय मी त्याच्या अंगावरती गाडी घालून मारण्याचा, तर आता मी प्रेसला येताना मी कुठल्या वाहनातून आलोय तुम्ही पाहिलंय. आता ते वाहन आणि त्याचं वाहन याची धडक झाल्यानंतर माझं काय होईल हा विचार केलेला बरा. हा जो गुन्हा आहे तो गुन्हा कशा पद्धतीने दाखल केलाय, काय त्याच्यामध्ये वापरलंय, कुठल्या पद्धतीचे त्यांनी एव्हिडन्स तयार केलेत आणि वास्तव काय आहे हे मी आज तोंडी सांगण्यापेक्षा मी ते पुराव्यानिशी तुम्हाला सांगणार. पण हे सगळं कोण करत होतं आणि कुणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाला असं तुमचा स्पष्ट आहे. आता कोण करत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राने आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. कोणाच्या आशीर्वादानं तो हेही माहिती आहे. आज मी तोंडी कुणावरती आरोप करण्यापेक्षा उद्या कागद घेऊन येईल आणि कागद घेऊन येऊन जे काही एव्हिडन्स आहेत ते एव्हिडन्स घेऊन येईन. आणि मी शिवराज बांगर आहे, मी जेल भोगलोय, माझ्यावरती हल्ले झालेत, मला मारताना व्हिडिओ कॉलवरती बघण्याचं आकाचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहिलंय. आका जेलमध्ये गेलेत, मी बाहेर आहे. मी गेल्या 4 वर्षापासून त्यांना मला माझे पाय तोडताना त्यांना ते व्हिडिओ कॉलवरती लाईव्ह पाहायची इच्छा होती. प्रचंड छळलंय, मला छळलंय, माझ्या वृद्ध आईवडिलांना छळलंय, माझ्या पत्नीला, माझ्या मुलीला छळलंय. हा जो सगळ्यांचा छळ आहे तो छळ पाहून गेल्या 2 वर्षापासून, 1.5 वर्षापासून मी ह्या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर पडलो होतो. मी कुठल्याही राजकीय ऍक्टिव्हिटीमध्ये राहिलो नव्हतो. शेवटी प्रत्येकाला आपलं कुटुंब, प्रत्येकाला आपला जीव, प्रत्येकाला आपले मुलं बाळ हे प्यारे असतात. पण तो शेवटी काय आहे की एक निसर्गाचा नियम आहे. सगळे जरी झोपलेले असले तरी नियती जागी होती. त्या नियतीनं या गोष्टीमध्ये काही अंशी आम्हाला न्याय दिलाय आणि उरलेला जो न्याय तो आता लढून घेण्याचं आम्ही ठरवलंय. जे होईल ते होईल, लढायचं. या पद्धतीनं आज मी तुमच्या सर्वांना समोर आलेलो आहे. पुराव्यानिशी मी तुमच्या समोर येईल, पुराव्यानिशी मी तुमच्या समोर मांडेल, पुराव्यानिशी मी मीडियाला न्याय मागेल, सरकारला मागेल, यंत्रणेला मागेल आणि पुराव्यानिशी मी माझ्या समाजाला सुद्धा न्याय मागेल. मीही तिथूनच येतो जिथून ही लोक येतात आणि या सर्वांना न्याय मागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक लढा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात उभा करणार आहे. मात्र प्रश्न हा निर्माण होतो की तुमची आणि त्यांची अशी काय दुश्मनी आहे ज्यामुळे हे सगळं केलं गेलं, त्याचं कारण काय? नेमकी तुम्हाला एवढं तुम्ही म्हणता 5 वर्ष छळलं, त्रास दिला, त्याचं मूळ कारण काय? आता तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात, तुम्ही गेल्या 20 वर्षापासून मला ओळखता.
मी गुन्हेगार आहे का हे तुम्ही सांगावं, मी कुठल्या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीमध्ये असतो तेही सांगावं. कुणाला चापट मारल्याचा सुद्धा माझ्यावरती गुन्हा नाहीये. आंदोलनात्मक गुन्हे असतील आणि लोकांचे प्रश्न घेऊन लढताना मी आंबेडकर राईट कार्यकर्ता आहे, मी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे, आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे आणि थोडंसं आक्रमकपणे या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढत होतो. आणि लढत असताना मग जी काही भीती असेल, जो काही द्वेष असेल, तो द्वेष त्यांच्या मनामध्ये काय होता माहित नाही. आजही माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी भगवानगडावरती यावं, भगवान बाबाच्या समाधीवरती हात ठेवावा आणि शिवराज बांगरची चुकी सांगावी. एवढं सगळं नव्हतं तर एवढे त्रास देण्यासाठी नव्हतं कारण काय? आता त्याची उत्तरं आपण त्यांना विचारलेली बरी राहतील. हे सगळं होत असताना तुम्ही कुणाकुणाकडे तक्रार केली होती का? मी हे सगळं घडत असताना, मी सामाजिक व्यवस्थेमध्ये असताना मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेल की मी कुणाकुणाकडे गेलो, कुणाकुणाच्या पाया पडलो, कोण कोण माझ्यासाठी त्यांना बोललं, हे मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगेल. मी काल अंजलताई दमाने यांना बोलता बोलता एक उल्लेख केला होता की 2023ला मी आत्महत्या करावी इथपर्यंत माझ्यावरती वेळ आली होती. मी मुंबईमध्ये असताना माझी आई, माझे वडील आणि माझी पत्नी यांच्यावरती एक खोटा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला. जो व्यक्ती माझा अत्यंत जवळचा होता, जो व्यक्ती 24 तास माझ्यासोबत होता, कधी काळी त्याचा देव मी होतो, अचानक त्याचा देव बदलला, त्याचा देव हा आका झाला, त्याचेही पुरावे मी तुम्हाला उद्या देईल. त्या व्यक्तीने मला प्रचंड छळलं. 6 महिने मी पोलिसांच्या दारात जात होतो की हा व्यक्ती मला छळतोय, मला ब्लॅकमेल करतोय, मला पैसे मागतोय. आणि 4 महिने अगोदर मी त्या व्यक्तीवरती त्याच विषयामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्येच FIR दिली होती. त्याच्यानंतर पुन्हा त्याच व्यक्तीकडून माझ्या वडिलावर, माझ्या पत्नीवर, माझ्या आईवरती खोटा गुन्हा दाखल केला. आणि आता आपण या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात टिकू शकत नाही, पण अगदी आत्महत्येपर्यंत मी गेलो होतो. त्यावेळेस एक 6 पानाची सुसाईड नोट मी लिहिलेली आहे, ती आजही माझ्याकडे आहे. मी उद्या निश्चितपणे ती सुसाईड नोट तुम्हाला देईल. मग त्यातून तुम्हाला कळेल की मी कुणाकुणाकडे गेलोय, कुणाकुणाच्या पाया पडलोय, माझी व्यथा कुणाकुणाकडे मांडली आहे, हे तुम्हाला पुराव्यानिशी दिसेल. आपला एक धारूरचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे, आता व्हायरल होतोय. तो नेमकं ते प्रकरण काय होतं? धारूरचा व्हिडिओ, रात्रीचा व्हिडिओ आहे धारूरचा. 2020च्या ऊसतोड कामगारांच्या संपामध्ये आम्ही ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी लढत होतो. त्या काळामध्ये काही लोक हा संपामध्ये फूट पाडून ऊसतोड कामगारांना कारखान्यावरती घेऊन जायचं काही लोकांनी टेंडर घेतलं होतं. जी गुंड लोक होती, ती गुंड लोक आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ, आणि आम्ही त्या ऊसतोड कामगारांना विनंती करायचो की तुमच्या हक्कासाठी आम्ही लढतोय, तुम्ही थांबलं पाहिजे, येणाऱ्या काही दिवसामध्ये निर्णय होईल. त्या काळामध्ये मी भगवानगडाच्या पायथ्याला सुद्धा ऊसतोड कामगाराचा मेळावा सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये घेतला होता. मांजरी या ठिकाणी पुण्यामध्ये ऊसतोड कामगाराच्या लवादाच्या बैठकीच्या वेळेसही मी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. आणि मग काही लोकांनी ती सुपारी घेतली होती की आम्ही तुमच्या गाड्या पास करून देऊ, 10-20 हजाराच्या पावत्या त्यांच्याकडून फाडून घ्यायच्या आणि लोकांच्या गाड्या पास करून घ्यायचं, टेंडर घ्यायचं. मग तिथं माझ्या कार्यकर्त्याची त्यांची बाचाबाची झाली, माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आणि मी त्या ठिकाणी गेलो. जो कार्यकर्ता माझ्या जीवाला जीव देऊन माझ्यावरती भरोसा ठेवून काम करत असेल आणि त्याला जर कोणी रस्त्यावरती मारत असेल तर मी त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि माझा हाच स्वभाव या लोकांना खटकला की हा झुकत नाही, हा वाकत नाही, हा आम्हाला भीत नाही. कारण अनेक लोक यांच्या दहशतीला घाबरतात, अनेक लोक यांच्या दहशतीला भीतात. मी कधीही त्यांच्या दहशतीला भीक घातलेलं नाही, कधीही घाबरलेलो नाही. आणि मग तो त्या काळातला व्हिडिओ आहे की जे लोकांनी गाड्या पास करण्याचं टेंडर घेतलं होतं. संघटनेच्या नावाखाली त्यांच्याकडून 10-20 हजाराच्या पावत्या फाडल्या जायच्या. त्या पावत्या माझ्याकडे आजही आहेत, तुम्ही म्हणलं उद्या त्याही तुम्हाला देईल. आणि मग त्या लोकांसोबत आमच्या कार्यकर्त्याचा वाद झाला, तिथे मी पोहोचलो आणि माझ्या कार्यकर्त्याला कोणी मारत असेल तर मी त्या ठिकाणी प्रत्युत्तर देणं हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे आणि त्या पद्धतीची ती प्रतिक्रिया आहे. नंतर साहेब, आपण जर बघितलं तर तुम्ही आणि वाद आणि चर्चा हे समीकरण गेल्या काही वर्षापासून दिसते. अगदी लोकसभा निवडणुकीदरम्यान एक क्लिप व्हायरल झाली होती, एका जिल्हा प्रमुखाशी तुम्ही बोलता असा दावा केला गेला होता. त्यानंतर अगदी मोर्चाच्या दिवशी आता जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करताना एक स्क्रीनशॉट देखील व्हायरल झाला. हे सगळं कसं तुमच्या बाबतीत घडतंय आणि तुमचं नाव कसं काय समोर येतं? हे काय हमारा नाम है इसलिए हमें बदनाम किया जाता है. क्लिपच्या बाबतीत मी आव्हान केलेलं आहे की त्याची फॉरेन्सिक टेस्ट झाली पाहिजे. राहिला विषय आव्हाड साहेबांची आणि माझ्या चॅटिंगचा, आव्हाड साहेबांनी मी सोबत आणि ती चॅटिंग आली, आम्ही दोघं एकमेकाला विचारतो आपण हे कधी बोललो एकमेकाला. म्हणजे ज्या गोष्टी आम्ही बोललोच नाही त्या गोष्टी अगदी आव्हाड साहेबाच्या आणि माझं, आता माझ्या मोबाईलमध्ये तो नंबर आव्हाड साहेबाचा सेव्हच नाही असं दाखवलं आणि मग आव्हाड साहेबाचा डीपी एक, तिसराच डीपी लावला, मग ती चॅटिंग. मला एक सांगा, तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही माध्यम प्रतिनिधी आहात, कुठला 2-2, 3-3 वेळा मिनिस्टर राहिलेला माणूस या भाषेमध्ये बोलू शकतो?
कितीही जवळचा कार्यकर्ता असो, मग जाणीवपूर्वक बदनाम करायचं, जाणीवपूर्वक त्रास द्यायचा. मी गर्दीचा भाग नाहीये, मी तत्वावरती चालणारा कार्यकर्ता आहे. मी पहिल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की मी आंबेडकरवादी चळवळीतनं आलेला कार्यकर्ता, आणि ज्या गोष्टी माझ्या मनाला पटत नाहीत त्या गोष्टी मी कधीही स्वीकारत नाही, मग त्याच्यात भलेही माझा फायदा असेल किंवा तोटा असेल. त्यामुळं बदनाम करायचं, एक काय म्हणतात ते नेहमी आदरणीय धनंजय मुंडे साहेब म्हणतात बघा, की योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो. आपण काही योद्धे बिवद्धे नाही, आपण लहान कार्यकर्ते आहेत, पण तो शरण येत नाही, मग बदनाम करून टाका. हे वाद चिटकवले जातात. ते माझ्यासोबत का चिटकवले जातात त्याचं कारण तुम्हाला कळेल. मात्र तुमच्याच बाबतीत हा विषय बदनामीचा नेमकं करतोय कोण आणि आकाचा उल्लेख केला तुम्ही स्पष्ट पद्धतीने. कारण फिर्यादीचा आका आहे ना. तुमच्यावरती आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भात तुम्हाला तडीपार देखील व्हावं लागलं काही कालावधीपर्यंत. नेमकं काय सगळं हा प्रकार होता, तुम्ही करून घेतलं होतं, काय झालं? नाही, मला तडीपार वगैरे केलं नाही. मला एमपीडी ऍक्ट मध्ये जेलमध्ये डांबलं. झोपडपट्टी दादा जो ऍक्ट आहे, म्हणजे जो एमपीडी ऍक्ट आहे, महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटीज असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. 1982चा ऍक्ट आहे तो. त्या ऍक्टची जी डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये वाळू तस्कर, भूमाफिया, विषारी पदार्थांचा व्यापार म्हणजे दारू, गुटखा आणि अग्निशस्त्र म्हणजे बंदुकांचा व्यापार, असं व्यापार करणारी जी लोक आहेत त्या लोकांना वारंवार केसेस केल्यानंतर वारंवार ती लोक सुधरत नसतील तर त्यांना प्रिव्हेन्शन म्हणून जेलमध्ये डांबण्याचा त्या कायद्यानुसार अधिकार. माझ्यावरती एकही वाळूची केस नाही, माझ्यावरती पत्त्याची केस नाही, माझ्यावरती जमिनीची केस नाही, माझ्यावरती कुठलीही क्रिमिनल केस नाही. माझ्यावरती ज्या काही केसेस आहेत त्या आंदोलनाच्या केसेस आहेत. तो ऍक्ट माझ्यावरती वापरला. त्या ऍक्टमध्ये एवढी ताकद लावली की बीडचे एसपी, बीडचे कलेक्टर, एव्हन गृह विभागाचे सचिव सुद्धा अनेक नेत्यांनी त्या काळामध्ये माझ्या बाबतीमध्ये सहानुभूती व्यक्त केली होती. म्हणजे अगदी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील साहेब यांच्याकडे सुद्धा आपल्या जिल्ह्यातले काही आमदार गेले होते की त्या तरुणावरती अन्याय होतोय. त्यावेळेस संबंधित यंत्रणेने असं सांगितलं की तो माझा पर्सनल विषय आहे, आणि 7 महिने 13 दिवस मला जेलमध्ये डांबलं. 7 महिने 13 दिवसानंतर माननीय उच्च न्यायालयाने, छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने असं सांगितलं, ही जी कायद्याचा जो वापर झालेला आहे हा राजकीय हेतूने आणि पूर्वग्रह दूषितपणे झालेला आहे. त्याची ऑर्डर सुद्धा मी आपल्याला देईल आणि तात्काळ मला मुक्त करण्याचे आदेश दिले. मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्या जेलमध्ये सुद्धा मला प्रचंड छळलं. त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला हाताशी धरलं. मला बीपी आणि शुगरचा त्रास आहे. मला 4 महिने दवाखान्याची सुविधा सुद्धा मिळवून दिली गेली नाही. हालाकी जेलमधून बाहेर दवाखान्यात जाणं हा अत्यंत सोपा विषय आहे, अत्यंत सोपा. रोज हर्सुल सारख्या कारागृहातून जवळपास 25 ते 30 कैदी घाटीला जातात, ते परत येतात. कोणी उपचारासाठी जातं, कोणी कशासाठी जातं मला माहित, पण मला बीपी आणि शुगर असताना सुद्धा मेडिकल ट्रीटमेंट मिळू दिली नाही. तिथल्या तुरुंगातल्या कैद्याच्या माध्यमातून सुद्धा माझा छळ झाला. मी हे त्याच वेळेस सांगायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेस माझं ऐकणारी कुठलीही व्यवस्था नव्हती. कुणीही माझं ऐकत नव्हतं. प्रत्येकाने बाहेर आल्यावर मला सल्ला दिला की तुला जगायचं असेल तर तू गप्प बस. आणि त्या एकाच भावनेतून मी आजपर्यंत गप्प होतो. आजही हा जो एफआयआर बाहेर आलाय, तो एफआयआर कुठल्या माध्यमातून आलाय मला माहित नाही, कशा पद्धतीने तो पोस्ट झाला हेही मला माहित नाही. पण तो आता मी जर स्पष्टीकरण नाही दिलं तर लोकांना असं वाटावं की शिवराज बांगर हा सुद्धा गुंड आहे आणि तो गुंड खंडणी वसूल करतो. म्हणजे मी वाल्मिक कराड यांच्याकडून खंडणी घेतली आहे, म्हणजे मी अनेक गोरगरिबांकडून खंडणी घेतली असावी, असा कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून मी तुमच्या समोर आलो. यामध्ये पोलीस घाबरले होते का जीवाला? आता तुम्ही बोलताना बोलले की मी शांत होतो, माझ्या जीवाला धोका, म्हणजे एवढे घाबरले होते? मी माझ्या जीवाला कधीही घाबरलो नाही. मी माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे घाबरलो होतो. मला अनेक लोकांनी, माझ्या हितचिंतकांनी येऊन सांगितलं की तुला मारण्यासाठी यंत्रणा तुझ्या पाठीमागे आहे, तुझे पाय तोडायचे, तुझे तोडलेले पाय काही लोकांना व्हिडिओ कॉलद्वारे पाहायचे आहेत. मी कधीही घाबरलो नाही. मी रस्त्यावरतीचा कार्यकर्ता आहे, मी कायम रस्त्यावरती असतो. परंतु शेवटी काय आहे की कुटुंब आहे, जे आई वडील आहेत ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, जी मुलं आहेत ज्यांना आपण जन्म दिलाय, त्यांची सुरक्षा महत्वाची वाटते. आणि जेव्हा कुटुंबावर येतं तेव्हा माणूस 4 पावलं पाठीमागे सरकतो. जेव्हा माझ्या पत्नीवरती, माझ्या वडिलांवरती, माझ्या आईवरती गुन्हे दाखल झाले, माझ्या मुलीला, माझ्या पत्नीला मोबाईल नंबर बदलण्याची वेळ आली, त्यावेळेस मी असं ठरवलं की आता 2 पावलं आपण मागे सरकलो. तो व्हिडिओ कॉल कुणाला पाहायचा होता? तो व्हिडिओ कॉल कुणाला पाहायचा होता मी तुम्हाला उद्या सर्व पुरावा निश्चित येईल. त्याच संदर्भाच्या
ऑडिओ व्हिडिओ माझ्याकडे सर्व आहेत. 2 कोटीची खंडणी मोठी का 15 लाखाची मोठी? आता मी शिकलोय शाळेमध्ये 15 लाखापेक्षा 2 कोटी मोठे असतात. मग तुम्ही तर 2 कोटी वाल्यांना 15 लाखची खंडणी मागितली. मी मागितली आणि त्यांनी दिली. मुळात हा विषय हास्यास्पद आहे. 2 कोटी त्यांनी घेतले, त्यांनी मागितले, हा त्यांचा विषय. मोठी माणसं आहे, मी सामान्य पोरगा आहे. मी कशाला कुणाला खंडणी मागणार आहे? मी पुरावे देईल तुम्हाला की काय गुन्हा आहे नेमका. पण हे कोणी दाखल करून घेतलं आणि इथलं पोलीस प्रशासन कशामध्ये? आता याच्यामध्ये जाहीरपणे साहेब, याच्यामध्ये वाल्मिक बाबूराव कराड नावाची व्यक्ती पीडित आहे. मी वाल्मिक बाबूराव कराड नावाच्या व्यक्तीकडून खंडणी घेतली अशा प्रकारचं ते FIR मध्ये नमूद आहे. आणि मग ते दाखल करायला डोनाल्ड ट्रम्प तर येणार नाही, जिनपिंग तर येणार नाही, किंवा अजितदादा बारामतीहून येणार नाही. निश्चितपणे इथल्याच यंत्रणेने ती दाखल करून घेतली. पण याच्यासाठी काय याचं पोलीस थोडंच होतं नायजेरियाचं, बीड पोलीस आहे. बीड पोलिसातले असे काही अधिकारी आहेत की मी जेव्हा आत्महत्या करायला गेलो मी त्यांच्या सुद्धा नावाने लिहिलेलं आहे की त्या लोकांनी सुद्धा छळलंय. ज्या गुन्ह्याशी माझा संबंधच नाही, मी ज्या वेळेला SP ऑफिसमध्ये बसलोय आणि त्या काळामध्ये गुन्हा बाहेर काढलाय, त्या गुन्ह्यामध्ये मला घेतलंय. मी त्यांच्या पाया पडतोय, माझं कुटुंब पाया पडतंय की आमचा पोरगा त्यावेळेस तिथं नव्हता, सगळं गाव सांगतंय नव्हता म्हणून. मी 4 वेळा पोलिसांना अर्ज दिलेत की तुम्ही त्या दिवसाचं CCTV फुटेज काढा. एक जबाबदार अधिकारी मला सांगतो की हे जे कॅमेरे आहेत ना हे असेच लावलेले आणि काही नाही, ह्याच्यात रेकॉर्ड फिकॉर्ड काही होत नाही आणि ते असंच लावलेलं आहे. उगा साहेबांनी त्यांच्या घरचा आणून लावलाय. त्यावेळेस मान्य शीतलकुमार बल्लाळ साहेब हे बीडच्या सायबरचे प्रमुख होते, त्यांच्याकडे तो चार्ज होता. मला नाही दिलं पोलिसांनी. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुम्ही तक्रार वगैरे केली आहे, करणार आहात का? साहेब, पावसानं झोडपलं आणि राजानं सतवलं तर तक्रार कोणाकडे करायची? आता राजा जर सतवतोय तर त्याच्या प्रधानाला सांगून काय उपयोग आहे? पोलीस आलिया भोगासी असावे सादर, जे भोगायचं होतं ते भोगलंय. पोलीस प्रशासन कोण चालवतं त्या काळात? त्या काळामध्ये पोलीस प्रशासन कोण चालवतंय माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. पत्रकार परिषद तुमची घेतोय आम्ही, त्यामुळे नाही, माझी पत्रकार परिषद घेताय, माझ्यापेक्षा जास्त संबंध तुमचे येतात ना. मला माझ्या गुन्ह्यापुरतं आहे. तुम्ही सगळ्या बीड जिल्ह्याच्या गुन्ह्यात पाहिले ना पोलीस कोण चालवत होतं. लोक दारात आणून मारून टाकून जे लोक त्या प्रक्रियेत नाहीत त्यांना आरोपी केलंय. ज्यांनी मारलंय ते खुलेआम फिरतायत परळीमध्ये. महादेव मुंडेचे खुनी अजूनही सापडत नाहीये. बापू आंधळेच्या प्रकरणामध्ये पहा कोण आरोपी आहेत. लावा CID आणि SIT, त्याच्यामध्ये सुद्धा कळेल खरं कुणी मारलंय कुणाला. आपल्याला जड झालेला व्यक्ती संपवायचा, त्याच्यासाठी कायद्याचा दुरुपयोग करायचा, गुंडाचा दुरुपयोग करायचा, त्याचा एक नियबळी आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय काही पाठबळ होतं? राजकीय पाठबळाशिवाय असे गुन्हे दाखल होत नाही. तुम्ही जावा एखाद्याच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा घेऊन, जी घडलेलीच घटना नाही, आणि मला करून दाखवा, किंवा मी जातो आता घेऊन. माझ्याकडून वास्तवात घेतलेली जी आहे ना, मी खंडणीचा गुन्हा घेऊन जातो. पोलीस घेत नाहीत साहेब, ढकलून देतात. कोर्टामध्ये जायचा सल्ला देतात आपल्याला, आणि जर त्याचा का घेतला ते सांगतात. फिर्याद आली तर आम्हाला घ्यावं लागतं.